जेवढं हायस वाटतं तेवढंच असणारं सुख असतं, आनंद मानतो. असा हा जीवात्मा मायापुरीहून आलेला या मृत्यूभूमीवर आणि नंतर तो शिवाकडे जाणार आहे प्रत्येक जण. आणि जाणाऱ्या जीवात्म्याला जे काही सोबत आणलेलं संचित आहे ते संचित परत प्रारब्ध आणि नंतर क्रियामान असणार कर्म ही त्रिपुटी सोबत घेऊन चाललेलं आहे. जात असताना जे काही बांधलेलं आहे आणि ते चालूच केलेलं नाही खायला, जी आम्ही दसमी म्हणतो अशा दसमीला संचित म्हणावं. आणि जे खायला सुरुवात झालेली आहे, जे भोगायला सुरुवात झालेली आहे त्याला आम्ही प्रारब्ध म्हणतो. आणि हे प्रारब्ध भोगत असताना आम्ही जे काही कर्म करायला लागलो त्याला क्रियामान म्हणावं. मग या जीवाला संचित बांधून आणलेला, प्रारब्ध भोगत असलेला आणि क्रियामान करत असलेल्या जीवात्म्याला काही अटकली बांधून दिल्या मला. मग ह्या जीवात्म्याला जायचं आहे कुठं आणि जात असताना जायचं कसं हे मात्र मार्ग दाखवून दिले. मग त्या ठिकाणी आमच्या व्यास महर्षींना प्रश्न पडला की बाबा रे, आता हा जीवात्मा तर जाणार आहे. त्यावेळेस आमच्या व्यास महर्षींना प्रश्न पडला की बाबा रे, मग यांचा उद्धार करावा की यांना नरकात न्यावं. अगोदरच तर 84चं गाठोडा आम्हाला बांधून ठेवलेलं आहे. 84 लक्ष जन्म फिरक्यात, 84 लक्ष जन्म फिरक्यात, 84 लक्ष जन्म फिरक्यात, 84 लक्ष जन्म फिरक्यात, 84 लक्ष जन्म फिरक्यात. याची बेरीज केली तर 8 आणि 4 12, 12 म्हणजे 1 आणि 2 त्रिपुटी. आणि या त्रिपुटी मधून जात असताना संचित प्रारब्ध आणि क्रियामानाच्या ओढीनं निघालेला हा जीवात्मा मग
काही ना काहीतरी कर्म करायला लागतो. माग भोगत असलेले जे काही भोग आहेत तो भोगत असताना कर्म करतो. आणि ते कर्म करत असताना व्यास महर्षीने विचार केला की बाबा रे, मग यांनी कर्म करावे कसे. आणि कर्म करत असताना कोणते कर्म केले म्हणजे तो परममुक्तीला जाईल, परममुक्ती प्राप्त करेल. यासाठी आमच्या व्यास महर्षीने सांगितलं, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयम् परोपकार पुण्याहं पापाय परपीडनः. सांगितलं सज्जन. 18 पुराणाची मांडणी त्या ठिकाणी केली आणि उद्देश एकच होता, 2च वचन होते. आणि ते 2 वचन म्हणजे परोपकार पुण्याहं पापाय परपीडनः. पुण्य कुठून प्राप्त होतं आणि पाप कुठून प्राप्त होतं हे जीवाला सांगायचं काम पडलं आमच्या व्यास महर्षींना. आणि सांगितलं की बाबा रे, परोपकारम पुण्याहं. ज्या ठिकाणी मिळालेला हा जीवात्मा, हा जीव आम्हाला किंवा हा देह आम्हाला जो 4 खाणीमधून मिळाला, याच्यामध्ये बुद्धी आणि वाचा शिल्लक दिली सज्जन. आणि बुद्धी आणि वाचा शिल्लक जर दिलेली आहे तर या वाचेचा दुरुपयोग होऊ नये आणि बुद्धीचाही विपर्यास होऊ नये. नंतर बघा, अंडज, स्वेदज आणि उद्भिज ह्या बाकीच्या ज्या काही खाणी आहेत, यांना वाचाही दिली नाही आणि एवढं ज्ञानही दिलं नाही महाराज. ते बैल असणारा बैल गर 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 जाग्यावर फिरतो, काम करतो, घाण्याला सारखा फिरतो. तो कधी सांगत नाही मला ताण लागली, कधी भूक लागली, कधी काही लागले, काही नाही. ज्यावेळेस मालक त्याला सोडत त्यावेळेस तो पाणी प्यायला लागतो. ठेवलं पाणी तर पिणार नाही तर तेही राहिलं. पण आमच्या जीवात्म्याला जर तहान लागली तर तो जीवात्मा जो काही आहे तो सांगतो, मला पाणी प्यायचंय, मला भूक लागली, जेवायचंय, मला शिरा खायचा आहे. काय म्हणतो? सांगायचं तात्पर्य की बाबा रे, त्या ठिकाणी तो आपली इच्छा प्रकट करतो, इच्छा शक्ती. आणि अशी ही इच्छा शक्ती घेऊन आलेला जीवात्मा मग तो कर्म करायला लागतो. पण कर्म करत असताना ते कर्म निषिद्ध आहे का विहित आहे? एक विहित आणि दुसरं अविहित, 2. विहित म्हणजे शास्त्राला धरून असलेलं कर्म, शास्त्राने सांगितलेलं कर्म. कर्म ते क्रिया जाणीजे, परमरस सांगतो, कर्म ते क्रिया जाणीजे, आपुले कर्मे निष्ठत्वे भजिजे, अधर्माची शिगनिमे सहजे, तोची कर्म शुद्ध पै. सांगितलं बाबा रे की कर्म कसं करावं. आमचं पहिल्यानं होतं महाराज युसुफ वडगाव. नाव काय होतं? युसुफ वडगाव होतं. आणि युसुफ वडगाव मध्ये सेनापती राहत होता, सरदार राहत होता म्हणतात. आणि मग त्यावेळेस रजाकारी होती किंवा निजामशाही होती. आणि निजामशाही असल्याच्या नंतर त्या ठिकाणी मग रक्तपात, हाणामारी, अमुक तमुक हे अशुद्ध कर्म राहायचं. आणि मग त्या सेनापतीच्या सरदाराच्या नावावर आम्हाला नाव पडलं. पण असा असणारा युसुफ वडगावचा मानव प्राणी त्या काळात वेगळा होता, पण आज का या काळात वेगळा आहे. मग त्या काळातले जे काही उदंड कर्म होते, उदंड कर्म, अशुद्ध कर्म, अधम कर्म,
ती कर्म संपत गेली महाराज आणि त्याची परिशुद्धता होत 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 आता आमचं राम वडगाव झालं. काय झालं? राम वडगाव झालं. मग मला सांगा सज्जन हो, इथं तर खूप खूप असणारी ज्ञानी मंडळी आहे. मी इथं 8-10 वर्षाच्या अगोदरपासून येतोय, मला तरी वाटतं. मधले 2 वर्ष सोडा, पण सरासरी मला ही 8-9 वर्ष आरामशीर झालेली असतील या गावाला येत असताना. ज्या परमपूज्य आदरणीय षटस्थल ब्रह्मे 108 श्री रेवणसिद्ध शिवाचार्य बाबा या ठिकाणी ज्यांचं 29-30 वर्ष अनुष्ठान महिनाभर होऊन ज्यांनी रोज प्रवचन ऐकलं, तिथं आमच्या सारख्याची काय कथा? ज्या ठिकाणी अनेक असणारे महात्मा या गावाला परिशुद्ध करण्याच्या इच्छेनं इथपर्यंत आले, असे बरेचसे संत महंत शिवाचार्य कथाकार प्रवचनकार कीर्तनकार उपदेशक मंडळी आज या गावामध्ये येऊन गेली. एवढंच नव्हे तर या ठिकाणी वेदाचा गजर होत होता महाराज. ओम नमस्ते रुद्रमान्य वमतो ईश्वरे नमः. नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्याम उदते नमः. यात ईशुशिवतमं शिवं बभूवते धनः वगैरे वगैरे असणार. ज्या रुद्राच्या असणाऱ्या रुचा या माझ्या शिवाच्या सानिध्यामध्ये गायल्या जात असतात. एवढंच नव्हे तर दिवस मावळत असणार शिवपाठाची सुंदर ध्वनी असणारी या सुंदर नगरीमधून निघते. मग मला वाटत नाही की या ठिकाणी अशुद्ध कर्म करणारे लोक असतील. इतकी जर पवित्र भारतभूमीमध्ये वसत असलेलं माझं राम वडगाव, नाव राम वडगाव महाराज, ज्या ठिकाणी एक पत्नी एक पाणी आणि एक वचनी असणार अधिष्ठान भक्त स्वरूप माझा राम, परमशिवभक्त असलेला माझा राम जिथं वसलेला आहे, त्या गावामध्ये स्वार्थी नसेल मला वाटते आणि नाहीये. जेणेकरून परमार्थ करत असताना कर्म करत असताना त्या कर्मामधून अलिप्त होत चला, अलिप्त होत चला, वेगळं होत चला. वेगळं होत चला म्हणजे जो काही मोह आहे, जी काही माया आहे, जी काही त्या ठिकाणची आसक्ती आहे, ही आसक्ती दूर करत राहणे, दूर करत राहणे, त्याचा त्याग करत राहणे, हे कर्म आम्हाला प्रभू रामचंद्रानं शिकवलं. रामायण काय का हो? आमचं कुटुंब कसं टिकवायचं किंवा घरामध्ये असणार संशय दूर करायचा आणि एकत्र रीतीनं निर्मळ अंतःकरणानं कसं राहायचं हे शिकायचं असेल तर रामायण ऐकावं. भक्ती म्हणजे भरत, परमभक्ती, त्याच्यासारखी भक्ती करणारं रामायणात कोणीच नाही. परमभक्ती करण्याचं कार्य आमच्या भरताकडं आणि सर्वस्व वाहिन्याचं कर्म म्हणजे ज्याला वैराग्य म्हणतात, तो सोबत असलेला लक्ष्मण. वैराग्य म्हणजे लक्ष्मण, भक्ती म्हणजे भरत, आणि ज्या ठिकाणी भक्तीमध्ये वैराग्य आहे ते रामायण आहे. राम कहानी सुन रे राम कहानी, राम कहानी सुन रे राम कहानी, राम कहानी सुन रे
राम कहानी सुन रे राम कहानी सुन रे राम कहानी राम कहानी सुन रे राम कहानी राम कहानी सुन रे राम कहानी कहत सुनत आवे कहत सुनत आवे आँखियों में पानी राम कहानी सुन रे राम कहानी सुन रे राम कहानी राम कहानी सुन रे राम कहानी राम कहानी सुन रे राम कहानी सांगितलं सज्जनो, ज्या ठिकाणी मनाची आर्द्रता तयार होते, भक्तीची आर्द्रता तयार होते आणि स्वार्थ असणारा संपून जातो, निस्वार्थपणा ज्या ठिकाणी प्राप्त होतो, माझं ते भावाचं म्हणणं रामायण, पण त्याच्या विपरीत असणारं जे काय आहे ते महाभारत. त्याच्या विपरीत म्हणजे भावाचंही माझंही माझंच हे म्हणणं महाभारत. ज्यांना घर टिकवायचं असेल त्यांनी रामायण ऐकावं, ज्यांना शुद्ध कर्म करायचं असेल त्यांनी रामायण ऐकावं. कर्म सगळेच करतात महाराज, पण त्या कर्मामध्ये आमच्या हातून अकर्म घडलं नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझा हा सांगायचा मला. आमचा सद्भक्त असणारा महादेवाच्या पिंडीजवळ जातो, मनामध्ये भरपूर काही इच्छा आहे भगवान शिवाची आराधना करण्याची, अंतःकरणाची निर्मळता आहे, भक्ती ओथंबून व्हायला लागलेली आमची, आणि महादेवाच्या पिंडीजवळ गेला पूजा करायला गेलेला असताना त्या भगवान शिवावर असणारी वाहिलेली बेलफुले, पण यांची एवढी असणारी निर्मळता आहे भक्तीची, यांच्या मनाला वाटलं आपण ही सगळी पूजा बाजूला काढावं आणि स्वच्छ सुगंधित रम्य असणारी दर्शनीय असणारी आम्ही पूजा करावी, म्हणून बेलफुल काढले बाजूला. शुद्ध कर्म झालं का दुष्ट कर्म झालं? सज्जनो, त्या ठिकाणी आम्हाला बेलफुल आणणारा जो काही सद्भक्त आहे तो शेतात गेला, झाडावर चढला, बेल आणले, फुलं आणले, पायपीट केली भक्तीनं श्रद्धेनं, आणि त्यांनी नामस्मरण करत सद्गतीत कंठ होऊन या ठिकाणी भक्ती पुष्प रूपाने आणि बिल्व रूपाने बेल रूपाने समर्पित केली महादेवाच्या पिंडीवर. तर आम्हाला काढण्याचा अधिकार काय? आम्ही एक बेलाचं पान जर आणून त्याच्यावर वाहू शकत नाही तर त्याच्यावरची काढण्याची काय ताकद आहे आमची? एक मुद्दा, कर्मामध्ये अशुद्ध कर्म. दुसरं, आम्हाला पूजा करा वाटली, पण पूजा करत असताना आम्ही मनात विचार केला सगळा स्वच्छ धुवून काढू महादेव, आणि त्या महादेवावर साखर सांडलेली आहे आणि मुंग्या झालेल्या आहेत. आम्ही लगेच पाणी टाकलं आणि फर 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 हातानं बाजूला काढले, अनंत मुंग्या मेल्या. आमचं शुद्ध कर्म का अशुद्ध कर्म? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुमाची शक्ती. त्याच्यातलं आम्हाला कर्तुम महत्वाचं, पहिलं कर्तव्य महत्वाचं, आणि त्या कर्तव्यामध्ये असणारा अशुद्धपणा आम्हाला बाहेर काढायचा आहे. नुसतं कर्म म्हणून करण्यात मजा नाही सज्जन हो. थोडं कर्म करा पण चांगल्या पद्धतीचं करा, थोडं कर्म करा पण निर्मळ अंतःकरणाचं करा, थोडं कर्म करा पण दयेनं मायेनं क्षमेनं हे कर्म करा. अकर्म करण्यात मजा नाही, आणि अकर्म केल्याच्या नंतर तुम्हाला वाटतंय का आपल्याला मोक्ष मिळेल? नाही सज्जन हो, पुन्हा गुंती पडावं लागेल, पुन्हा गुंती. सुगंध वनिता वस्त्रम
गीत तांबूल भोजनम शय्याश्च कुसुमं चैवम अष्टबंध विनिर्मितम. सांगितलं मग ते ज्या पद्धतीनं जन्मलेल्या माणसाला 8 बंधन पडलेले आहेत, 8 भोग आहेत, 8 पाश मानलेले आहेत. मग त्या पाशामध्ये एक 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 अडकत जातो महाराज. आम्ही जर कर्म करत असलो, देवतार्चन जर आम्हाला करायचं असलं, तर त्या ठिकाणी मनाची परिशुद्धता पहिले महत्वाची महाराज. नाहीतर मग देवाकडे जायचं आणि त्या देवाकडे जात असताना बिडी वडत जायचं आणि देवाला माहितच नाही, मागं बिडी धरायची, पाया पडायचं. देवाला दिसत नाही का? अरे तुला 2 डोळे, त्याला 3 डोळे बरं का, त्याला 3 डोळे. मागं बिडी धरलेली दिसत नाही का देवाला? दिसते. मग जर समजा आम्ही एखाद्या वेळेस जर शुद्ध कर्म म्हणून करायलो, शुद्ध कर्म म्हणून करायलो, आणि त्याच्यामध्ये जर आपल्या हातून जर पापकर्म घडत असेल, तर ते शुद्ध कर्म मानल्या जात नाही. त्या ठिकाणी शुद्ध कर्मामध्ये असणार पापाची निवृत्ती, पापाची उत्पत्ती व्हायला लागली, आणि हे पाप कळणं म्हणजे खरी भक्ती. आणि आम्हाला शुद्ध कर्म करत चालायचं, अकर्म नाही करायचं. आणि अकर्म करायचं असेल तर मग तुम्हाला महाभारताकडे जावं लागेल, ज्या ठिकाणी द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना सुद्धा त्यांचा अपमान होत असताना सुद्धा, त्या द्रौपदीचा पूर्ण सभेमध्ये अपमान होत असताना सुद्धा भीष्माचार्य गुपचूप बसले होते, द्रोणाचार्य गुपचूप बसले होते. गुरु होते, भीष्माचार्य होते, पण अकर्माचा डाग लागला, अशुद्ध कर्माचा डाग लागला. आणि एवढा मोठा गुरु असताना सुद्धा द्रोणाचार्य गुरु होते आमच्या अर्जुनाचे. पण कृष्णाने सांगितलं चाल उडव. यांनी सांगितलं प्रभू हे कसं? अहो ते माझे गुरु आहेत. त्यांनी सांगितलं गुरु बाजूला राहिले. आणि गुरु अनेक कळायचे असते, स्वार्थे शिष्या उपदेशिती, आम्हाला परमरस सांगतो. उडव म्हणले. याने सांगितलं कसं प्रभू? ज्यांच्याकडून मला ज्ञान मिळाले, ज्यांच्याकडून विद्या मिळाली, त्यांना तुम्ही उडव म्हणताय. त्यांनी सांगितलं सत्य. शुद्ध कर्म करत असताना जर अकर्म करत असेल, अशुद्ध कर्म करत असेल, तर त्या ठिकाणी ते संत पदवी किंवा ज्ञान पदवी किंवा जी काही गुणातीतम रूपातीतम, जे काही ज्ञानी मानल्या जात, जे काही सन्माननीय पद आहे, हे सन्माननीय पद संपत महाराज वाईट वागल्यानं, अशुद्ध कर्म केल्यानं. पण लोकांना वाटतं की जेणेकरून आम्ही जे काही कर्म करायलो हे लोकांना कोणाला माहितीच नाही. मग ते इकडे महात्मा म्हणायचं, इकडे महाराज म्हणायचं, आणि तिकडं अकर्म करायचं. इकडं कीर्तनकार म्हणायचं, प्रवचनकार म्हणायचं, कथाकार म्हणायचं, व्याख्यानकार म्हणायचं, उपदेशक म्हणायचं. आणि त्या उपदेशकामध्ये आणि जर समजा त्या ठिकाणी अशुद्धता असेल, कर्माची अशुद्धता, तर ती असणारी कर्म सत्कर्म म्हणून पणाला लागत नाही. तर असं कर्म करत असणारे जे काही महात्मे आहेत, कोणी असो, जितक्या ताकदीनं दगड वर फेकला जातो महाराज, त्याच्या दुप्पट ताकदीनं खाली येत होतो. जितक्या स्पीडनं वर जातो तो व्यक्ती, तितक्याच स्पीडनं दुप्पट गतीनं रस्ता कळाला जातो महाराज. आणि म्हणून आम्हाला जे काही कर्म करायचंय, त्या कर्मामध्ये शुद्धता शोधायची महाराज. आणि शुद्धता शोधून आपल्याला शुद्धता कळली तरच कर्म करायचं. आम्हाला दान करायचं असेल, नुसतं दान नका करू. त्या दानामध्ये परिपूर्ण समर्पण भाव पाहिजे. आणि समर्पण भाव असल्याच्या नंतर दुष्ट दान द्यायचं नाही. आम्हाला पुढे सांगायचे दान सुद्धा कोणी करावं, कोणाला घडतंय, आणि खऱ्या दानाचा अधिकारी कोण आहे.
हेही सांगू आले तुम्हाला. सोपं नाही दान करणं, कोणती गोष्ट सोपं नाही दान. मी तर म्हणतो जगामध्ये कोणी दानच करू शकत नाही. शास्त्राच्या आधारानं, मी विद्वान पंडित नाही, तुम्ही या ठिकाणी भरपूर कीर्तन प्रवचन ऐकलेले आहेत महाराज लोकांचे, पण जी काही माहिती मिळाली ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेन. पण जर समजा आम्हाला जर त्या दानामध्ये जर आम्ही अशुद्धता जर दान करत असेल तर ते दान होत नाही महाराज. एखाद्या ठिकाणी आम्ही जबान खर्चत असो की बाबा रे ठीक आहे हा चालू करा, आम्ही हे द्यायलो, आणि नंतर जर वृत्ती पांगुळली आणि संकल्प संपला, संकल्प पूर्ण नाही केला. सज्जन हो, आमचं धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र आम्हाला असं सांगतं की जर एखादा संकल्प केला, आता आमचे भोळे भाबडे भाई देवाजवळ जातात, मग ती देवी असो, राम असो, आमचा हनुमान असो, आमचा भगवान शिव असो, बाकीची कोणती देवी देवता असो, त्या देवी देवतेच्या समोर गेल्याच्या नंतर हात जोडतात, देवा माझं असं होऊ दे, मी तुला अमुक करेन. काय करतात? संकल्प करतात. आणि मग संकल्प केल्याच्या नंतर एखाद्या वेळेस तुमचं काम होऊन जातं, आणि काम होऊन गेलं की मग मात्र त्या कामामध्ये तुम्हाला आठवण राहून जात नाही. समजा एखाद्या वेळेस महादेवाला जर तुम्ही अभिषेक करतो असं म्हणलात, तर त्या ठिकाणी अभिषेक फक्त तुमचं काम हो किंवा नाही हो, 1 वर्षाच्या आत करणं महत्वाचं. संकल्प कसा असावा? संकल्प आम्हाला ज्योतिषशास्त्राने सांगितलं आहे, पुरावा आहे माझ्याकडं. संत मंडळी जर कोणी विचारत असेल हा पुरावा कुठे मारा, तर मी दाखवायला तयार. 1 वर्षाच्या आत तो पूर्ण करावा. तुमचं काम हो किंवा नाही हो. आणि जर समजा आम्ही एखादा जर संकल्प केला की मी हे तुला दान करीन, आणि ते जर ना दान नाही झालं किंवा ती पूजा नाही झाली, तर 1 वर्षाच्या नंतर कोणतीही देवता कोपायमान होते. आणि कोपायमान झाल्याच्या नंतर कंप्लीट 12 वर्षापर्यंत ती देवता त्याच्या हातपाय धुवून मागे लागते. हातपाय धुवून मागे लागते म्हणजे त्या ठिकाणी सगळं स्वैराचार, अनिती, भांडण तंटे, रोग बिमाऱ्या अमुक तमुक चालू राहणार, दारिद्र्य येत राहणार. याला म्हणावं कोप. आमच्यामध्ये जी काही सत्कर्मतेचं उत्कंठ आहे, उत्स्फुरण आहे, ते उत्स्फुरण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करावं, आणि तो सत्शीलतेनंच करायचा आहे. मात्र अकर्म घडेल याची मात्र दक्षता घेणं प्रत्येक मानव जन्माचं कर्तव्य आहे. थोडी चूक किती भोवते आम्हाला मागच्या 2 वर्षात कळलं असं. काय सांगा महाराज, तिथं तर अशी भीती वाटू लागली म्हणतात की एखादं निघालंय म्हणले पॉझिटिव्ह की तिकडची गल्लीच बंद जायची. पॉझिटिव्ह निघालं म्हणले तिकडची गल्लीच बंद. राजा भाऊ लगेच तिकडं ते म्हणले बरं मी तिकडं येशीच्या बाहेर नको. सांगायचं तात्पर्य, एक असणारी चूक जर इतकी भोवते तर आम्ही केलेल्या कर्माचे फळ किती जन्म भोगावं लागते महाराज. म्हणून करायचे तर सत्कर्म करा, आणि त्या सत्कर्मामध्ये सुद्धा आता आम्ही जे काही भजन करतो, पूजन करतो, त्या भजनामध्ये लीन व्हा. ते जे काही संतांनी वाङ्मय दिलेलं आहे, नुसते आपल्याला कीर्तन करायचे नाही. कीर्तनामध्ये तुम्हाला 12ने नुसती हसी मजाक आहे, इकडचे तिकडचे दृष्टांत सिद्धांत द्यायचे, अमुक प्रमुख निघालं का. आणि सध्या आमच्या संप्रदायाने त्याचा बाजारच केला महाराज चालू. आवाच्या सवा रक्कम बी वसूल करायची, आणि 1 सव्वा जास्त 1.5 तास खूप झालं कीर्तन करायचं, त्याच्यामध्ये पाऊण तास तर नुसती हसी मजाकच असते, आणि पहिलंच चरण सोडवलं जातं अभंगात. फिरतात फिरतात आणि पहिलेच चरणार येतात, निघाले. करताना कर्म चांगलं करा.
जे काही संतांनी वाङ्मय दिले त्या संतांनी दिलेल्या वाङ्मयाचा अर्थ काय होतो? जरी सुख भावे जीवा तरी शरण जावे शिवा. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर, जर तरचा प्रश्न आहे, का दिला शब्द? जरी सुख व्हावे जीवा. त्यांनी सांगितलं का तुम्हाला सुख पाहिजे तर शंकराचं नाव घ्या, शरण जा शिवाला, असं म्हटलं का? नाही. जर हे वाङ्मय महाराज का रचले संतांनी, का दिले त्यांनी, याच्यामध्ये जर आम्ही घुसत राहिलो आणि हे जर मंत्रमुग्ध होऊन जर गायन करत राहिलो तर त्याच्यामध्ये अशुद्ध कर्म घडणार नाही. आणि मुद्दामच जर तुम्ही अकर्म करत राहताल तर तुम्हाला मुक्ती मिळण्याची कठीण आहे महाराज. आणि हेच कर्म शुद्ध करावं की अशुद्ध करावं हे सांगण्यासाठी 18 पुराणामध्ये व्यासस्य वचनम्भयम् परोपकार पुण्याहं पापाय परपीडनः सांगितलं बाबाने. परोपकार करणं म्हणजे पुण्य, दुसऱ्यावर उपकार करा, पुण्य कमवा. स्वतःच तर पोट कुत्र जगतं महाराज, ह्या घरी त्या घरी त्या घरी. आणि कोणताच ईश्वर हा परमात्मा जो काय आहे हा कोणालाच उपाशी राहू देत नाही म्हणून सांगितलं धर्मशास्त्राने. आम्ही उपाशी राहणार नाही, कुठं ना कुठंतरी आम्ही जगणार, खाणार, उपजीविका करणार. पण त्यामध्ये आम्हाला जन्माला त्याच्यासाठी घातलं परोपकार पुण्या. आणि त्यामध्ये माझ्या भरताला झाला. भरतानी रामाच्या पादुका डोक्यावर घेऊन नंदीग्रामामध्ये त्याची पूजा केली. मला राज्य नको म्हणते ते. आणि लक्ष्मणानं स्वतःचा संसार वैराग्यता प्राप्त केली. ते रामायण. आणि जर आम्ही स्वार्थानं वागलो तर मग घरामध्ये तांडव माजलं जाईल, ते महाभारत. मग महाभारत आहे का? स्वतःचा स्वार्थ. आणि मला तरी वाटते 70-80% जगामध्ये स्वार्थच साधला चालला. पहिला स्वार्थ नव्हता. 8-8, 10-10, 5-5 भाऊ एकत्र नांदत होते. कारण का मी पाहिलेले पटक्यावाले 70-80, 90 वर्षापर्यंतचे म्हातारे मंडळी हे 5-5, 6-6 भाऊ एकत्र नांदत होते. म्हणजे एकाच्या हातात कारभार राहायचा आणि बाकीचे सगळे बाया माणसासहित कष्ट करायचे. आणि एकोपा होता, आदर होता, आलुलकी होती, मर्यादा होती. आज कलियुगामध्ये अकर्म चाललं महाराज. आणि अकर्मामध्ये स्वार्थ भिडल्या गेला. आणि स्वार्थ भिडल्या गेल्यामुळं डिव्हायडेशन व्हायला लागलं. मग तुझं दार तिकडं, माझं दार इकडं, तुझं दार तिकडं, माझं दार इकडं. का? कलीचं वारं पडायलं. आणि जे काही उपदेश आहे हा उपदेश आम्हाला शुद्ध कर्माचा पडना तर अशुद्ध कर्माचा पडायला आमच्या कानावर, डोळ्यावर, मनावर. तुम्ही म्हणता महाराज, तुम्ही म्हणता अशुद्ध कर्म कशावर आम्ही ऐकायलो म्हणतील मंडळी मला. पण आम्ही जे काही संध्याकाळी टीव्हीची मालिका बघतो, काय त्याच्यामध्ये एक कोणीतरी विलन असते बाई, ती प्रॉपर्टीसाठी भांडणं करते, या दोघांच्या जीवावर उठते. एक तो अभिनेता असतो, एक अभिनेत्री असते. आणि सगळा प्रॉपर्टीसाठी खेळ असतो. आणि एकमेकाला कसं संकटात आणायचं हे काम ते करत असतात. म्हणजे आमच्या मनावर कोणते परिणाम होणार? त्यांच्या अंगावरचे भूषण ते आम्ही घालायला लागलो. ते जसे वागायले तसे आम्ही वागायला लागलो. वर्तमानावर बिघड्या चाललंय. जे काही सांप्रदायिक कीर्तन असेल, शैव सांप्रदायिक कीर्तन असेल, जे काही आहे त्याच्यामध्ये फक्त हसी मजाक आम्ही घ्यायलो. वेद वेदांत किंवा धर्माचरणाच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आम्ही घ्यायला तयार नाही किंवा ते आम्हाला आवडायला तयार नाही. मग आमच्यावर परिणाम कोणते होणार? अशुद्ध कर्माकडे चाललो आम्ही महाराज. आणि अशुद्ध कर्माकडे चाललो तर मग त्या ठिकाणी महाभारत प्रत्येक घरामध्ये निर्माण व्हायला.
आता या मध्ये तुम्ही विचार केला की अरे ठीक आहे, काय हरकत नाही, मग आमचं म्हातारपण आलं, मग म्हातारपण आल्याच्या नंतर मग आता आपल्याला जीवाचं काहीतरी शिवत्व व्हावं, मग याच्यासाठी काय करावं? मग तुम्ही जर त्या ठिकाणी मनामध्ये उत्कंठा निर्माण केली, काहीतरी देवदेव करावं, काहीतरी देवदेव करावं, पण आयुष्य रूपी भुजंग तुम्हाला चावणार आहे महाराज. आणि रविवारपासून शनिवारपर्यंत या 7 दिवसाच्या आत तुम्ही मरणार आहे, हे सत्य. तुम्ही मरणार आहे, आम्ही मरणार आहे. 8वा दिवस उजाडणार आहे का? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, पुन्हा एखादा आहे का? नाही. परत रविवार, सोमवारी. या 7 दिवसामध्ये आम्ही मरणार आहे, तुम्ही मरणार आहे. मग या जीवाचं शिवत्व मग कधी करायचं? मग काही जणांना वाटलं आपण भागवत ऐकावं. ज्या शुकाचार्यांनी आमच्या परीक्षितीला सांगितलेलं भागवत सज्जन, एका ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला आमच्या परीक्षितीनं. अनुष्ठानाला असलेले असताना ऋषीवर्ग त्यांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला. ती माहिती त्या ऋषीच्या मुलाला कळली स्नान करत असताना गंगा तीरावर गंगेमध्ये, आणि त्या मुलानं शाप दिला की जे माझ्या गळ्यात, वडिलाच्या गळ्यात साप टाकलास, तोच साप तुला 7 दिवसात चावेल आणि तुझा देहांत होईल. कडकडीत शाप आमच्या परीक्षितीला मिळालेला होता. आणि ही असणारी भविष्यवाणी, आकाशवाणी आमच्या परीक्षितीला समजली की आपण 7 दिवसात मरणार आहे. मग त्या जीवानं काय करायचं? मला शिवत्व केव्हा प्राप्त होईल, मला शिवत्व केव्हा प्राप्त होईल? पण झालं का? आमच्या परीक्षितीनं भागवत ऐकलं, पण आमच्या परीक्षितीला मोक्ष प्राप्ती झाली का? अजरामर आमचा परीक्षिती झाला का? नाही सज्जन, नाही झाला. 7 दिवसामध्ये मरणाची भीती वाटत असलेला आमचा परीक्षिती आपण वाचतो, आपण अमर होतो, आणि या भावनेनं शुकाचार्याकडून भागवत ऐकत होता. पण त्याला अजरामर तो प्राप्त झाला का? नाही झालं, नाही झालं. शेवटी दिलेलं जे काही शाप कर्म होतं, त्या शापाचं फळ त्याला भोगावंच लागणार होतं. आणि म्हणून त्या शुकाचार्यांनी मृत्यू नावाची जी भीती आहे, मृत्यू नावाची जी भीती आहे, ती आमच्या परीक्षितीच्या मनामध्ये काढून टाकली. उपदेश करून, उपदेश करून, उपदेश करून. जसं लोभ असणारा अर्जुनाच्या मनातला कृष्णानं काढला. हे माझे, ते माझे, हे सगळे जण गौरव. तसं आमच्या परीक्षितीच्या मनातला असणारी जी भीती आहे, मरणाची भीती, ती आमच्या शुकाचार्याने काढली. आणि शुकाचार्याने काढली म्हणून त्याला भागवत म्हटलं गेलं. पण भागवतामध्ये अजरामरता दिली नाही परीक्षितीला. मग आम्ही मंथन केलं, आम्ही कर्म करायलो, अकर्म करण्याचं आम्ही सोडून दिलं, अशुद्ध कर्म त्यागीत चाललो, कर्म करत चाललो. मग आम्हाला मिळेल काय? ब्रह्मस्वरूपता किंवा शिवस्वरूपता केव्हा मिळेल? सज्जन हो, या सगळ्यांची फलश्रुती जर तुम्हाला ऐकायची असेल तर फक्त एकच आहे. रामायण ऐकूनही मिळणार नाही, भागवत ऐकूनही मिळणार नाही, महाभारतही ऐकून मिळणार नाही, गीता ऐकूनही मिळणार नाही. ते मिळते माझ्या या शिवकथेमुळे. म्हणून जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय शिव कथा, जय श्री शिव कथा, जय जय 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 शिव कथा, जय श्री शिव कथा.
जय श्री शिवकथा जय जय शिवकथा जय जय शिवकथा इसे श्रवण कर मिट जाती है इसे श्रवण कर मिट जाती सब सजनम जनम की व्यथा 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 जय जय शिव कथा जय श्री शिव कथा जय जय शिव कथा जय श्री शिव जय हो जय जय शिव कथा जय जय शिव कथा जय जय शिव कथा जय जय शिव कथा कलिका मद गाई सजन सजीवन मोहे सुनाई सज्जन हो आमच्या संसारामध्ये प्रपंचामध्ये वागावं कसं हे शिकवणारी शिवकथा आहे. माझ्या शिवाचं स्वरूप बघा. डोक्यावर गंगा मांडीवर पार्वती एकमेकीचं वय गळ्यामध्ये साप आहे तर डाव्या बाजूला गणपतीच्या जवळ असलेला उंदीर आहे एकमेकाचं वय. उजव्या बाजूला कार्तिक स्वामी आहे तर कार्तिक स्वामीचं वाहन असणारा मोर आणि साप दोघांचं वैर आहे. मोराचं आणि सापाचं वैर सापाचं आणि उंदराचं वैर आणि पार्वती आणि लक्ष्मीचं वैर गंगेचं वैर सॉरी. डोक्यावरची गंगा मांडीवर बसलेली पार्वती. पार्वती सांगते 2 मिनिट खाली देऊन पाय मग मी तुझ्या मजा बघते. उंदराला सांगतो तो मांडीवर तर या मग मी तुला सांगतो. आमचा नाग म्हणतो नाग गट्टम सोहा केल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच नागाला मोर म्हणतो तू खाली तर येऊन बघ मी तुला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं असणार वैर एकमेकासोबत असणार वैर. पण माझ्या भगवान शिवाचा प्रपंच बघा सज्जन हो निरवैर स्वापदे हो. निरवैर शापदे हो समदृष्टीने एवढं सामर्थ्य महाराज माझ्या शिवामध्ये. आणि म्हणून शिवकथा कलिका मद गाई सृजनसा जीवन मोहे सुनाई. सृजनसा जीवन कलिकामत मनात निघून जाते. शिवकथा कलिका मद गाई सृजनसा जीवन मोहे सुनाई. तेरा परमार्थ बन जाए मेरा परमार्थ बन जाए पार्वती पर जटा 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 जय जय शिव कथा जय श्री शिव कथा ओ जय शिव कथा जय श्री शिव कथा जय हो जय जय शिव कथा जय श्री शिव कथा जय जय शिव कथा जय जय शिव कथा सुंदर गणतारी संशय विहग पुरावणी. मनातला जो काही संशय सज्जन हो तो सज्जन संशय असणारा विकल्प असणारा ज्या ठिकाणी संकल्प आहे त्या संकल्पामध्ये दुष्टपणा वाम मार्ग अशुद्धता निर्माण झाली संकल्पाला विकल्पाचं रूप निर्माण होतं. आणि म्हणून शिवकथा सुंदर करताली संशय विहग पुरावनिहार. तेरा संशय भागेगा तेरा सब संशय भागेगा मेरा संशय सब
जय श्री भगता जय श्री भगता जय श्री भगता जय श्री भगता शिवकथा कलिका मददाई सृजन सजीवन मोहे सुनाई तेरा संशय सब भागेगा मेरा संशय सब भागेगा श्री हनुमद कर जथा 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 जय जय शिव कथा जय श्री शिवकथा. आणि म्हणून आमच्या जीवनाचं कल्याण करायचं असेल सज्जन तर आमच्या संतांनी सांगितलंय धर्म अर्थ काम मोक्ष शिव बुद्धता प्रत्यक्ष. परमार्थाने सांगितलं बाबा रे धर्म करायचा कोणासाठी अर्थ करायचा कोणासाठी कामना ठेवायची कशासाठी जय जय शिव कथा. जे जीवाचं गंतव्य स्थान आहे त्याच्यासाठी आम्ही जन्माला आलो आणि ज्याच्यासाठी जन्माला आलो त्याला आपलंस करायचं असेल तर मात्र आम्हाला अकर्म सोडावं लागेल आणि शुद्ध कर्माकडे जावं लागेल.
जन्मालिया तू गरीबा स्वहित. आम्ही जन्माला आलो स्व आणि हित, स्वतःच हित करण्यासाठी आलो आणि हित करायला आलो पण दारा पुत्र आणि वित्तामध्ये गुंतून बसलो. दारा म्हणजे पत्नी, पुत्र मुलगा, वित्त संपत्ती. कारण का कितीही गुणवान धनवान रूपवान असला तरी ह्या प्रपंचामध्ये तो भावना विवश होतो. मग तो ज्ञानी असला तरी चालेल, ज्ञानी कितीही असो. कारण का तो जर त्या ठिकाणी भावना विवश झाला तर मग एखाद्या गायकाकडूनही चुकत आहे, तबला वाजवण्याकडूनही असतात तो माग पुढे, किंवा एखादा वक्ता जरी असला तर त्याच्यामध्ये त्रुटी. का हे शुद्ध कर्म करत असताना भावना विवश झाला तर अकर्म तयार एखाद्या वेळेस होऊ शकतं. म्हणून थिंक टॉईस आफ्टर दी वर्किंग. कार्य करत असताना 2 वेळा विचार करा, आम्ही करायलो काय. जगाला दिसतंय जग तुमच्यावर चांगली भावना आहे म्हणून तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतोय. पण तीच जर एखाद्या दिवशी अकर्म दिसलं तर गावाच्या बाहेर पांडीला फेकल्या जात आहे. अकर्माची ताकद ती आहे महाराज. सत्कर्म करा तुम्हाला ऊर्ध्व घेऊन जाईल, आणि अकर्म झालं, अशुद्ध कर्म झालं, नीच योनी प्राप्त होईल. मग त्या ठिकाणी एखाद्या वेळेस सत्कर्म करत असताना, आता आम्ही काही काही वेळेला आम्ही अभिषेक करतो महाराज, आणि अभिषेक करत असताना मग भक्त काय म्हणतो, महाराज तंबाखू खाऊन जमन का अभिषेक करायला. महाराज पहिले तुम्हाला कंटाळा आहे, आणि ते पुन्हा तुम्ही जवळपास रुद्र म्हणायचं म्हणजे आरामानं जर म्हणलं पूजा तर 1 तासाच्या पुढेच लागते, आणि मग तोपर्यंत मला नाही जमणार तंबाखू. सज्जन हो, आम्ही जरी त्याला सांगितलं तंबाखू खाय, पण त्याला दिसतं ना ते, त्याला 5 तोंड आहेत आणि 10-15 डोळे, 15 किती. जसे आम्हाला तर पाहणारे 13 जण आहेत. आमच्या शरीरामध्ये आम्ही काय दुष्कर्म किंवा पापकर्म करतो हे आमचे आम्हाला पाहणारे 13 जण आहेत, पण ते 15 आहेत. मग आम्ही कर्म करत असताना शुद्ध कर्म तुम्ही 10 मिनिटाचं करा, 5 मिनिटाचं करा. तुम्ही जिथं काही समजा पायरी 2 पायऱ्या किंवा खंडी 2 खंड्या दान द्यायचं तिथं शेरभर आठवाभर द्या, पण चांगल्या पद्धतीचं द्या आणि समर्पित भावना द्या. हे शुद्ध कर्म. आणि हे शुद्ध कर्म शिकायचं असेल तर आमची शिवकथा ऐकणं सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामध्ये सगळ्यांचंच असणारं मिलन धर्माचं आहे, अर्थाचं आहे, कामेच्छा काम आहे, आणि मोक्ष आहे. धर्म मोक्ष शिवकथा ऐकल्याच्या नंतर प्राप्त होऊ शकते महाराज. ज्या माझ्या प्रभू रामचंद्राला हीच शिवकथा ऐकावी लागली, हेच शिवाचं असणारं प्रबोधन, शिवाचा असणारा उपदेश ऐकावा लागला, त्यावेळेस त्यांना सर्वोच्च स्थान मिळालं, परम पुरुषोत्तम म्हटलं गेलं. हेच माझ्या कृष्ण परमात्माला ऐकावं लागलं गीता रूपानं, आणि मग पुढे भगवद्गीता रूपानं माझ्या कृष्णानं अर्जुनाला सांगितली. ती पहिल्यानं त्यांना उपमन्यू ऋषीकडून मिळाली, आणि उपमन्यूनं भगवान शिव पार्वती संवाद करत असताना कार्तिकेय समोर बसलेला असताना उपमन्यूनं ऐकली, आणि पुढे उपमन्यूनं आमच्या कृष्णाला शिवगीता उपदेश केला, आणि तीच शिवगीता माझी भगवद्गीता रूपानं जन्माला आली. आणि म्हणून आमच्या या सगळ्याच चारित्र्य
आम्हाला धर्म पाहिजे असला धर्मानं कसं वागावं, धर्मामधले काय असणारे आचरण आहेत किती सूक्ष्म आहे. कोणाचं खावं, कोणाचं खाऊ नये, कोणाला कसं बोलावं, धर्म कसा करावा, शुद्ध आचरण कशाला म्हणावं, शुद्ध आचरण कसं करावं, हे शिकायचं असेल तर शिका. त्यामधून आम्हाला काय प्राप्त होतं आणि आमच्या जीवनाचा खरा अर्थ कोणता हे अर्थ समजून देणारी शिकत. आणि हे जर दोन धर्म आणि अर्थ जर आम्हाला प्राप्त झाले तर चौथी आमची मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही महाराज. तीही प्राप्त करून देणार शिवकथा आहे. बाकीचे 18 पुराण आहेत, पण प्रत्येक पुराणामध्ये ज्याचं त्याच वैभव सांगितलं गेलं. इथं टिंगल किंवा निंदा करत नाही मी कोण्या पुराणाची. इथं निंदा किंवा टिंगल नाहीये कोण्या पुराणाची. पण हरी विजय काढला, हरीच असणार त्या ठिकाणी विजय दाखवला, त्यांची हार दाखवलीच नाही. राम विजय दाखवला, रामाचाच विजय दाखवला, तिथे रामाची हार नाही. भक्ती विजय ऐकला, भक्ताच असणार वैभव तिथं सांगितलं गेलं. भक्ताच्या पाठीमागे कैवा रूपानं कसा देव उभा राहिला, कसा हरी उभा राहिला, कसा शिव उभा राहिला हे दाखवलं गेलं. पण या ठिकाणी कधी आमच्या शंकराला पळूनही जावं लागलं. आमच्या शंकराला कधी पळूनही जावं लागलं तर कधी त्रिपुरासुराला मारण्यासाठी डोळे उघडे ठेवून रुद्राक्षाची निर्मिती करावी लागली आणि 3 पुरामध्ये असणार एका बाणामध्ये मारावं लागलं. शौर्यही दाखवावं लागलं आणि पळूनही जावं लागलं. तर म्हणतात महाराज पळून कुठे गेले? भस्मासुराच्या भीतीने. भस्मासुराच्या भीतीनं पळूनही जाण्याचं नाटक केलं आणि शौर्य दाखवला. मग त्याच्यासारखं शौर्य कोणाकडेच नाही महाराज. कारण का तो चक्रवर्ती आहे, चक्रवर्ती कोणीच नाही. शिवभोळा शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, तो चक्रवर्ती सम्राट आहे. आणि अशा या चक्रवर्तीची असणारी भक्ती करण्यासाठी हा जीवात्मा, तो अंडज असेल, जारज असेल, स्वेदज असेल किंवा उद्भिज असेल, चारही खाणीमधून उत्पन्न झालेला जीवात्मा हा गावाच्या बाहेर निघाला की तो कोण्याही धर्मपंथाचा असू द्या, तो जंगम असेल, तो लिंगायत वाणी असेल, मराठा असेल,
गोसावी असेल, ब्राह्मण असेल, माळी असेल, कोळी असेल, तेली असेल, कोण्याही जाती पंथाचा असू द्या, बौद्ध असेल, मातंग असेल, जैन असेल, शीख असेल, ख्रिश्चन असेल, वगैरे वगैरे असणाऱ्या ज्या काही 18 पगड जाती सांगितल्या गेल्या, पुष्कळच पण 18 पगड मानले गेल्या. तरी पण यांना कुठं जायचंय? गावाची शिव. सगळ्यांना बाहेर जायचं असतं, कुठं जायचंय? सगळ्यांना कुठे जाऊन भेटायचंय? कोण्याही जाती धर्मपंथाचा माणूस असला महाराज, तो शेवटी कुठे जाणार? गावाची शिव. गंतव्यस्थान शिव आहे, गंतव्यस्थान शिव आहे. लिंगायत धर्मामध्ये मेल्याच्या नंतर पुरतात, महादेवाची पिंड स्थापन करतात. आणि आमच्या वैष्णव संप्रदायामध्ये, बांधवामध्ये जाळतात, तर जाळल्याच्या नंतर गंगेवर पिंड तयार करतात. 10व्याला काय करतात? पिंड करतात. आणि इकडं ज्यांना समाधी दिली त्यांना सुद्धा पिंड, महादेवाची पिंड वर मांडतात. सगळ्यांचं गंतव्यस्थान हे शिव आहे. आणि म्हणून संत जी काही मंडळी आहे, या संतांच्या सुद्धा समाधीवर शिवच आहे, पिंडच आहे. मग मला सांगा, त्यांना का जाळलं नाही? का जाळलं नाही? आता आमचे माझे वैष्णव संप्रदाय, मी टिंगल करण्यासाठी नाही, मी जे शास्त्र आहे, जे सिद्धांत आहे, जो शास्त्राचं परिपाठ आहे किंवा शास्त्राची जी ठेवलेली मांडणी आहे, ती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. का? सावता माळी, गोरा कुंभार, नामदेव शिंपी, तुकाराम वाणी, ज्ञानेश्वर ब्राह्मण, चोख्या महार, रोहिदास चांभार वगैरे वगैरे असणारी जी काही संत मंडळी आहे, या संत मंडळींना का जाळलं नाही? सज्जनो, जे माझे वैष्णव सांप्रदायिक बंधू आहेत, हे बांधव कोणी जर मेलं त्यांच्याकडं, तर ते गरुड पुराण लावतात. गरुड पुराण काय लावतात? काय लावतात? आणि त्या गरुड पुराणातला श्लोक सांगतो तुम्हाला. सर्व कर्म विमुक्तस्य, सर्व कर्म विमुक्तस्य, ध्यान योग रतस्य च, न तस्य दहनं कार्यम, न तस्य दहनं कार्यम, न च पिंडोदक क्रिया. गरुड पुराणामध्ये श्लोक सांगितला महाराज, जे माझे वैष्णव सांप्रदायिक बंधू ऐकतात, 10 दिवसामध्ये त्यांच्या घरातला माणूस किंवा बाई जर वैकुंठवासी झाली, तर त्या ठिकाणी ते श्रवण करतात महाराज. पण त्याच गरुड पुराणाचं म्हणणं काय आहे ऐका. सर्व कर्म विमुक्तस्य, ध्यान योग रतस्य च. सर्व कर्मामधून मुक्त झाला, ध्यानात ठेवा, सर्व कर्मामधून मुक्त झाला. जसं एखादा म्हातारा माणूस आहे आमचा, आमचे अण्णा आहेत, अण्णा आहेत, तर मग अण्णाने काय केलं? आता जसा भक्त भक्ती कर्म आणि उपासनेच्या सांगाड्यावर बसून, 2 चाकाच्या गाडीवर बसून शिवत्व प्राप्तीसाठी, ज्ञान प्राप्तीसाठी निघून जातो. आणि ज्यावेळेस ज्ञान प्राप्त होतात, आम्ही 2 चाकाच्या गाडीत आलो, 2 साईडच्या, तर म्हणतात 2 नाही 4 होते महाराज गाडी जाते, पण 2 साईडचे कर्म आणि उपासना. जीवाला तरुण जाण्यासाठी त्रिपुटी सांगतोय. कर्म आणि उपासनेच्या गाडीवर बसून आम्ही राम वडगाव मध्ये आलो. रमयन्ति ते राम, त्या गावात आलो. गावात आल्याच्या नंतर आम्हाला काय झालं? ज्ञान झालं की बाबा हे राम वडगाव आलं. मग आता आम्ही गाडीत बसलो का? नाही बसलो. आम्ही गाडीत नाही बसलो. मग आम्ही गाडीचा त्याग केला. लक्षात ठेवा मी कशासाठी सांगायला. आम्ही गाडीचा त्याग केला. ज्यावेळेस हा जीवात्मा कर्म आणि उपासनेच्या सांगाड्यावर निघतो आणि ज्ञान प्राप्तीला प्राप्त होतो,
ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर अशा पुरुषाला कर्म आणि उपासना करण्याची जरूरत पडत नाही, पण करणं आवश्यक आहे बरं का. स्वतःच्या जीवासाठी गरीबा स्वहित जन्मालिया तू गरीबा, स्वतःच हित करण्यासाठी पुन्हा कर्म आणि उपासनेमध्ये गुरफटायचं काम पडत नाही, केव्हा ज्ञान प्राप्ती झाल्यावर. पण आमची जी काही पुढची पिढी आहे, मुलगा आहे, नातू आहे, पत्तू आहे, खापरपत्तू आहे वगैरे वगैरे असणार, पुढचं काळ तोंड आहे वगैरे वगैरे म्हणतात. आजीला माहिती आहे पुढचे काय काय असते. तर हे सांगतात की बाबा पुढची पिढी यांना संस्कार लाभण्यासाठी आम्हाला करणं आवश्यक आहे म्हणून सांगितलं, आमच्या जीवासाठी जरूरत नाही, लक्षात ठेवा. तसं हा जीवात्मा कर्म आणि उपासनेच्या सांगाड्यावर ज्ञान प्राप्तीला पूर्ण झाला, मिळवली त्यांनी. त्यावेळेस त्यांनी सांगितलं सर्व कर्म विमुक्तस्य, सगळ्या कर्मामधून मुक्त झाला. बालपण होतं, ब्रह्मचर्य ठेवलं, ब्रह्मचर्याचं ग्रहस्थाश्रम झाला, ग्रहस्थाश्रमाचा वानप्रस्थाला येऊन टेकले आमच्या अण्णा. आणि वानप्रस्थामध्ये आल्याच्या नंतर सांगितलं बाबा रे आता माझं काम संपलं, हे पोरं हो तुमचा कारभार आणि तुम्ही. काय सांगितलं? म्हातारे लोक काय करतात, जी काही मग त्यांचं दूध हातामध्ये जे दोरी आहे संसाराची ती मग त्यांच्याकडे देऊन टाकतात, हे तुम्ही तुमचा संसार बघत राहा, आणा ठेवा, काय करायचं करा, मला नका सांगू. म्हणजे ह्या कर्मामधून ते मुक्त झाले. सर्व कर्म विमुक्तस्य ध्यान योग रतस्य च, निर्गुण निराकार किंवा सगुण साकार भक्तीमधून ज्यावेळेस मग्न होऊन जातो तो मनुष्य, लक्षात ठेवा सज्जनो, का सांगायला दिसलो, मंत्रमुक्त होऊन जातो तो माणूस, त्यावेळेस अशा मनुष्याला ध्यान योग रतस्य, गरुड पुराण सांगतंय, गरुड पुराण, न तस्य दहनम कार्यम, त्याला जाळता येत नाही. गरुड पुराण सांगतं न तस्य दहनम कार्यम न च पिंडोदक क्रिया, त्याचे पिंड सुद्धा पाडायची गरज पडत नाही, कोणी पाडित नाही. मग आता थोडस मागे फिरतो मी, मला सांगा सज्जन हो, ही जी काही संत मंडळी केली यांना दहन दिलंय नाही, यांचे कोणी पिंड पाडले का, यांचे कोणी पित्र तर्पण केले? संत सावता महाराज, गोरा कुंभार, मुक्तमुख, जे काही जी संत मंडळी आहे प्रत्येक जातीची प्रत्येक धर्माची, विडंबना नाही कर, चर्चा आहे आणि सिद्धांत आहे गाठण्याचा. यांचे कोणी पित्र घातले नाहीत किंवा यांचं कोणी पिंड पाडलं नाही, आणि पाडण्याची जरूरत नाही सज्जन. का? ध्यान योग तस्य, ज्ञान प्राप्ती झाली, चेंडू चौगुणी खेळतो, शुद्ध सत्वगुण प्राप्त झाला, आणि शुद्ध सत्वगुण प्राप्त झाल्याच्या नंतर जे काही कर्म केलं गेलं ते शिवार्पित झालं, आणि शिवार्पित झाल्याच्या कारणानं त्यांना समाधी द्यावी लागते, जाळता येत नाही. जसं गुरुकडून मंत्र घेतल्याच्या नंतर कर्णेंद्रियातून मंत्र दिला जातो, मरणात तारयते इति मंत्र किंवा मननात तारयते इति मंत्र. आणि मंत्र म्हणजे अग्नी, शिखाग्रापासून शेंडीपासून नखापर्यंत आमच्या शरीरात मांसपिंडाचा मंत्रपिंड बनतो. तो मंत्राने त्या अग्नीनं, मंत्ररूपी अग्नीनं आनव, माया आणि कार्मिक हे तीनही मळ जळून जातात, आणि हे तीनही मळ जळून गेले तर एखादं वल्ल लाकूड आम्ही जाळलं, त्याची राख झाली, पुरा परत म्हणले त्याला जाळा, जळल का राख? तद्वत त्या न्यायाप्रमाणे पुन्हा त्याला जाळता येत नाही. हेही सुद्धा आमच्या गरुड पुराणामध्ये सांगितलं महाराज की त्याच्यावर शिवाचा अधिकार आहे. सर्व कर्म विमुक्तस्य ध्यान योग रतस्य, जो ध्यानमग्न झाला, मग त्या ठिकाणी ते कोणी राम म्हणत असेल, कृष्ण म्हणत असेल, अल्लाह म्हणत असेल, येशू म्हणत असेल, त्या सर्वांचा अधिपत्य असणार माझ्या शिवाचा आहे. आणि म्हणून
ही असणारी शिवकथा परम पवित्र पावन आहे. आणि एवढंच नाही तर ही शिवकथा किंवा हे शिवचारित्र्य नुसतं शिवपुराणच नाही महाराज, तर या ठिकाणी एकच पुराण आहे का? किती जण गातात शिवलीला? 18 पुराणे शिवलीला 18 पुराणे शिवलीला 18 पुराणे शिवलीला गाती, 18 पुराणे शिवलीला गाती. 18 पुराणे शिवलीला 18 पुराणे शिवलीला 18 पुराणे शिवलीला गाती, 18 पुराणे शिवलीला गाती. ऐसा पती सगळा ऐसा पती सगळा आत्माही शिवलीला आत्माही शिवलीला 18 पुराणे शिवलीला गाती 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 गाती. 18 पुराणे शिवलीला गाती. सांगितलं सज्जन हो. मग एक नाही तर 18 पुराणामध्ये माझं भागवत आहे का? भागवतामध्ये शिवाचं चारित्र्य सांगितलेलं आहेच. ज्ञानेश्वरी पहा, ज्ञानेश्वरीमध्ये शिवाचं चारित्र्य आहे. शिव आहेच. तुम्ही महेशाची मूर्ती, मी तुकडा अर्चित असे भक्ती. हा बेल असे, बोल नाही बेल, विपर्यास नाही आहे. गंगावती स्वीकारालजी, निर्गुडीचा पाला आहे त्याला, निर्गुडीचा पाला आहे त्याला बेल म्हणून स्वीकारा म्हणून म्हणतात ज्ञानेश्वर मध्ये. तुम्ही महेशाची मूर्ती, परमात्मलिंग, शून्यलिंग, आत्मलिंग, गुरुलिंग, शिवलिंग, 5 लिंगाचं महात्म्य माझ्या ज्ञानेश्वरी सांगितलं. निराभारी जंगम आणि साभारी जंगम, 2 जंगमाची माहिती ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरीमध्ये लिंग पाहिलं माझ्या ज्ञानेश्वराने, लिंगाची आराधना केली. आत्मलिंग ध्यायले ज्ञान देवे हृदयी, त्याने सुद्धा रामायणामध्ये सुद्धा शिवाचं चारित्र्य आहे बघा. कोणतंही पुराण शोधा, त्याच्यामध्ये सुद्धा शिव आहे. आणि जिथं त्याच्या शिवाय काहीच नाही, त्याच्या शिवाय काहीच नाही. आणि मग अशी जर कथा असेल तर मग त्याचा काही ना काहीतरी परिपाक असेल. जर इतकी 18 पुराण गाते मग तिची काहीतरी महत्ता असेल, महिमा असेल, त्याची थोरी असेल, भारी असेल, त्याचं श्रेष्ठत्व असेल आणि महिमा असेल. थोरी, भारी, श्रेष्ठ, महिमा. त्याच्याकडे परमज्ञानही असेल. प्र म्हणजे परमज्ञान, सा म्हणजे मुक्तीचं साधन आणि द म्हणजे पाप कर्माचं दहन करणारा म्हणून प्रसाद. परमज्ञान प्राप्ती, मुक्तीचं साधन आणि पाप कर्माचं दहन करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये थोरी आहे, भारी आहे, श्रेष्ठ आहे, महिमा आहे. आणि ती महिमा जर इतकी असेल तर मग आम्हाला असणार त्याच्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे. आम्ही निसंशयतेनं, संशय कोणताही न आणता ठेवायला पाहिजे. आणि जर संशय असेल तर सांगितलं आमच्या ग्रंथकाराने की बाबा रे, दुराचारी असणारे सुद्धा लोक शिवकथा ऐकून परमपदाला गेले. दुराचारी सुद्धा असणारे लोक परमपदाला निघून गेले.
मी गावामध्ये तुमच्या 2 वर्ष पहिल्याला कथा सांगितली त्याच्या अगोदर. त्याच्यामध्ये बरीचशी काही तुमच्या अवगत होऊन गेलेली कथा आहे. देवराज नावाच्या ब्राह्मणाने दुराचार करत होता आणि त्या दुराचारामध्ये त्याने ती शिवकथा ऐकली आणि शिवकथा ऐकल्याच्या नंतर तो परमपदाला गेला. एक चारित्र्य सांगितलं. दुसरं आमचा बिंदूक सांगितला. जे बाष्कळ नावाचं गाव आहे आणि त्या बाष्कळ नावाच्या गावामध्ये एक बिंदुक नावाचा ब्राह्मण आणि त्याची चंचुला नावाची पतिव्रता पत्नी, जे व्रतस्थ असणारी, पतीच्या व्रतस्थ असणारी पतिव्रता. आणि मग हा बिंदुक नावाचा असणारा ब्राह्मण सदाचारी होता, श्रोत्रिय होता, ब्रह्मनिष्ठ होता, अग्निहोत्री होता. संध्या अध्ययन करायचा तो, त्रिकाल संध्या. सगळ्यात महत्वाचं ब्राह्मणाचं जर महत्व जर पाहिलं गेलं तर त्रिकाल संध्येमध्ये महत्व मानलं जातं सज्जन. आणि हा त्रिकाल संध्या करायचा, होम हवन शांती कर्म करायचा, ज्योतिष विद्या पारंगत होता. आणि असा असणारा ब्राह्मण, गाव छोट असल्यामुळं आणि